नवी दिल्लीमध्ये अचानक सुरू झालेल्या तातडीच्या बैठका, जगभरात वाढलेला तणाव आणि भारताची वाढती भूमिका, नेमकं काय घडतंय? आज आपण यामागचे खरे कारण समजून घेणार आहोत. नमस्कार, मी समीर देसाई आणि आपण पाहत आहात जनमत न्यूज. आणि आजचा सगळ्यात मोठा प्रश्न, नवी दिल्लीमध्ये सुरू असलेल्या उच्चस्तरीय बैठका इतक्या महत्त्वाच्या का मानल्या जात आहेत? तर मध्यपूर्वात वाढत चाललेला इराण इस्रायल संघर्ष सध्या जगासाठी मोठी चिंता बनलेला आहे. या संघर्षाचा परिणाम फक्त त्या प्रदेशापुरता मर्यादित नसून जागतिक अर्थव्यवस्था, तेल बाजार आणि आंतरराष्ट्रीय सुरक्षा यावरही होऊ शकतो. याच पार्श्वभूमीवर भारताने तातडीच्या बैठका सुरू केल्या आहेत. भारताची खास गोष्ट म्हणजे विशेष गोष्ट म्हणजे काय की भारताचे संबंध दोन्ही बाजूने आहेत, मजबूत आहेत. इस्रायल सोबत संरक्षण सहकार्य, इराण सोबत ऊर्जा आणि व्यापार संबंध आणि अमेरिकेसोबत धोरणात्मक भागीदारी. म्हणून भारत संवाद साधू शकणारा विश्वासार्ह देश म्हणून पुढे येत आहे. भारत जवळपास 90% कच्चे तेल आयात करतो. तर मध्यपूर्वात जर युद्ध वाढलं तर तेलाच्या किमती वाढू शकतात आणि भारतीय अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होऊ शकतो. म्हणूनच या बैठका म्हणजे केवळ राजकारण नाही, तर आर्थिक सुरक्षतेची तयारी म्हणावी लागेल. गल्फ देशांमध्ये लाखो भारतीय नागरिक राहतात. परिस्थिती बिघडल्यास त्यांच्या सुरक्षतेसाठी आधीपासूनच योजना तयार ठेवणं गरजेचं आहे. यासाठी सरकार सतत परिस्थितीचा आढावा घेत आहे. म्हणजेच नवी दिल्लीतील तातडीच्या बैठका ह्या संकटाचे संकेत जरी असले तरी त्याच वेळी जागतिक स्तरावर भारत मोठी राजनैतिक भूमिका निभावण्याच्या तयारीत असल्याचे चिन्ह आहे. आता अशाच सखोल विश्लेषणासाठी व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमचे मत नक्की मांडा.